मी सांगतो की तरुण जर पुढे आला आणि तरुणांनी जर अशा काही कारवायांवर आपली जर हिंमत दाखवली तर खरंच म्हणजे पुढे येणाऱ्या ज्या जमिनी आहेत किंवा जे हक्क आहेत ते आपल्यालाच मिळणारे आहेत. तर काही कसं असं असतं की हा काय शहाणपणा करतो, हा काय पुढे पुढे जातो हे, पण हा शहाणपणा आहे ना, हीच आपली ताकद आहे आपल्या समाजाची. तुम्ही शहाणपणा करा, सावरायला हे लोक बसलेत. तुम्ही आंदोलन करा, सावरायला हे लोक बसलेत. मला एकच सांगायचं आहे, आज एक किती तरुण आपल्या या सभेला उपस्थित आहेत मला माहित नाही बाहेर किती असतील, पण एकच खंत आहे आणि की गाव लेवलला ज्या गोष्टी व्हायला पाहिजे. माझी पण एक खंत आहे, आपली गावपंच मंडळ आहेत, आपले तिन्ही गावांच्या गावपंच मंडळाच्या तिन्ही गावपंच मंडळांनी मिळून आता प्रश्न झाला दादा तुम्ही टेक्निकली सगळ्या गोष्टी सांगितल्या, पण गावातल्या ज्या आतल्या गोष्टी असतात ज्या आपण जे कुटुंब म्हणतो, कुटुंबात काही वाद झाले किंवा काय झाले, आपण कुटुंबाच्या लेवललाच ते सावरायचे प्रयत्न करतो. नंतर ते बाहेर आले किंवा पोलिसांपर्यंत त्याच्या तक्रारी गेल्या किंवा काय त्यानंतरचा भाग असतो. पण एक गावाच्या लेवलला चर्चा होऊन गावपंच मंडळांनी एकत्र येऊन एखाद्या कुटुंबामध्ये जागेवरून वाद झाला किंवा कुठल्या घरावरून वाद झाला तर हक्काने त्या व्यक्तीने ज्याच्यावर अन्याय होत आहे तर त्याने गावपंच मंडळाकडे येऊन, जसं आपण भावकी म्हणतो, कोकणात भावकी हा विषय आहे दादा, आपल्या इकडे नाहीये तसा विषय, जास्त ठिकाणी बघायला नाही मिळत. जेव्हा एखादी गोष्ट मारामारीपर्यंत किंवा खुनापर्यंत जाते ना तेव्हा वरच्या लोकांपर्यंत येते, पण जेव्हा ते मारामारी होईपर्यंत ज्या सावरासावरीच्या गोष्टी आहेत ना त्या गावपंच मंडळ किंवा इतर व्यक्तींकडे येत नाही, तर ते यायला पाहिजे. तर अशा काही गोष्टी आहेत. आता इथे आपण म्हणालो की पूर्ण गावाने एकत्र येऊन आपल्याला उभं राहायला पाहिजे एखाद्यासाठी, पण जिथे आपापसातले वाद असतात तिथे काय करणार दादा, एखाद्या व्यक्तीवर अन्याय होईल, आपण एखाद्या व्यक्तीच्या मागे उभं राहून आपण हे करतो, त्यावेळेला दुसऱ्या भावावर पण अन्याय करतो असं होईल ना. मग त्यावेळेला काय, त्यावेळेला भावकीने येऊन हा विषय सोडवला पाहिजे. पोलिसांपर्यंत नंतरच येईल, कोर्टामध्ये नंतरच येईल, पण आपापसात जर वाद थांबत असतील तर तिथे पण प्रयत्न व्हायला पाहिजे. यासाठी उपाययोजना गाव लेवललाच झाल्या पाहिजे हे मला वाटतं. म्हणून आता येणारी पिढी आहे, आता गावपंच मंडळ किती वर्ष राहणार माहित नाही, पुढे येऊन अजूनही तरुण मंडळी आहेत ती या गावपंच मंडळाच्या पदावर येतील, तर त्यांनी या उपाययोजना किंवा आतापासून जर ठरवल्या सगळ्या गावांनी मिळून या 19 गावांमध्ये, तर आपण एकसाथी येऊन या ज्या पालिका म्हणा किंवा हे प्रशासन म्हणा त्यांच्या विरुद्ध लढा देऊ शकतो. पहिला गावातले तर तंटे आणि वाद मिटवा, नंतर आपण बाहेरचे वाद मिटवण्यासाठी ताकद आणि एकजूट आपण जमवू शकतो. तर यासाठी मी खंत व्यक्त करतो. त्यासाठी पण दादा तुम्ही खूप मोलाचं मार्गदर्शन केलेलं आहे, पण आता मला एक आशा आहे की आमचे गावपंच मंडळ वगैरे सगळे मिळून या सगळ्या गोष्टीवर तोडगा काढतील. आणि गेल्या वर्षी जो तलावांचा विषय झाला, यावर्षी थोडासा शिथिल वाटतोय मला, पण तरी पण त्या केसेस अजून तशाच आहेत दादा. तुम्हाला ती लिस्ट देण्यात येईल, त्याच्यात प्रशांत दादा आहे, माझं पण नाव आहे, अशा सगळ्या गोष्टी. पण जर पुढेच नाही आलो तर हे आंदोलन होणारच नाही. तर म्हणून आता समितीशी पण जोडलं गेलेलं आहे दादा मराठी किरण, म्हणून ती हिंमत मिळते की पोलिसांची कसं बोललं पाहिजे किंवा अधिकाऱ्यांची कसं बोललं पाहिजे, हात न लावता किंवा कायद्याने बोललं पाहिजे किंवा बाचाबाची केली तर चालेल, पण तो मगाशी जर मुद्दा माझ्या मनातला बोलला तुम्ही की कुठेही कुठल्याही अधिकाराला कधीही हात लावायचा नसतो. मग आपल्यावर त्या शिथिल केसेस लागतात, म्हणजे ज्या मारामारीच्या केसेस असतात त्या लागत नाही. तर त्यासाठी एक हिंमत असते की आपण आंदोलन केली तर केसेस लागले तर घाबरायची गोष्ट नसते, फक्त पुढे पाऊल टाकण्याची गोष्ट असते, आणि हीच आपल्या गावाची ताकद बनवून देते. धन्यवाद दादा, एवढंच बोलायचं होतं.